रविवारी अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिक सत्र न्यायालयात खरात विरोधात सुनावणी पार पडली आहे। भोंदू खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद यावेळी सरकारी वकिलांनी केलाय। तसंच खरात स्वतःला सिद्ध पुरुष समजायचा असंही वकिलांनी म्हटलंय। खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 21 जिवंत तसेच 5 वापरलेली कारतूसही जप्त करण्यात आली आहे। त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्यांना आता खळबळ निर्माण झाली आहे। नरबळी देण्यासाठी किंवा भीती घालण्यासाठी त्यानं या गोळ्यांचा वापर केला होता का याचा शोध आता पोलीस घेत आहेत। महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे। महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरातचा पाय अधिकच खोलात जातोय। भोंदू बाबा अशोक खरातच्या जागेची आयकर विभागाकडून आता चौकशी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजित भोंडे पाटील यांच्या पत्नीच्या नावे आणि भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या नावे एकत्रित सातबारा असल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी सनदी अधिकाऱ्यांचे आणि खरात कुटुंबाचे आर्थिक संबंध उघडकीस आणले होते। आणखी कोणते अधिकारी खरातच्या जागांमध्ये भागीदार आहेत याचाही तपास सध्या एसआयटी मार्फत सुरू आहे। भोंदूबाबा अशोक खरातच्या फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची एसआयटी चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। फार्म हाऊसवर शेती आणि देखभालीची कामं करताना त्यांना कोणत्याही गैरप्रकाराची कल्पना नव्हती असं फार्म हाऊसवरील कर्मचारी बालाजी टारपे यांनी म्हटलंय। साधारण किती एकर सगळं हे सगळं फार्म हाऊस शेती वगैरे किती एकर? 17 एकरचं आहे। 17 एकर. तर आणि इथं अशोक खरात जे आहेत ते कधी कधी इथे यायचे? महिन्यातून 2 ते 3 वेळेस यायची। कधी फॅमिलीसोबत यायची, कधी एकटे यायची आणि 4-2 पाहुणे अशी त्याला भेटायला यायची। 15-20 मिनिटांमध्ये परत जायचे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता आणखी एका नेत्याचं नाव समोर आलंय। अशातच माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अशोक खरातची भेट घेतल्याचं समोर आलंय। बच्चू कडूंनी खरातच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्याचा व्हिडिओही समोर आलाय। यात भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या असं खरात बच्चू कडूंना सांगत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय। दरम्यान या व्हिडिओवरून बच्चू कडूंनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। कार्यकर्त्यांनी महादेव मंदिरात नेलं, त्या ठिकाणी खरात होता, संस्कृतीप्रमाणे ते माझ्यापेक्षा मोठं असल्याने मी त्यांच्या पाया पडलो असं स्पष्टीकरण बच्चू कडूंनी दिलंय। कार्यकर्त्यांना आम्हाला मंदिरात नेलं, महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिरात ते भोंदू बाबा तिथं होते, त्यांनी माझा सत्कार केला, फेटा बांधला आणि काय म्हणतात त्याला, आता एक कोणताही वरिष्ठ माणूस आमच्या वयापेक्षा जास्त आहे तर ते आपली संस्कृती आहे, आपण पाया पडतोय। त्या कार्यकर्त्यांना आग्रस्त नेला आणि समाजाचं मन राखावं लागतं कधी कधी, आम्हाला माहीत असतं का हा बाबा कामाचा नाही, हे सगळं धोताण आहे, पण समाज मन नाराज झाला नाही पाहिजे म्हणून एक आम्हाला जपावं लागतं। भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनीही या प्रकरणात उडी घेतली आहे। खरातवर मकोका लावण्याची मागणी देसाईंनी केली आहे। तसंच त्यांनी ईशान्येश्वर मंदिरात जाऊन पाहणी केली आहे। खरातला कोर्टात हजर केल्यानंतर तृप्ती देसाई आक्रमक झाल्यात। संधी मिळाल्यास खरातच्या कानाखाली लावणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी खरात विरोधात पुरावे घेऊन काही जण देसाईंकडे गेले होते, मात्र तृप्ती देसाईंनी हे प्रकरण दाबल्याचा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे। तेजस्वी सातपुतेंकडे जे आहे ते एसआयटीचं प्रमुख म्हणून त्यांना केलेलं आहे। अशोक खरात त्यांच्या ताब्यात आहे, परंतु त्याच्या टोळीमध्ये काही लोक आहेत की ज्यांचे अजून स्टेटमेंट झालेले नाहीयेत आणि ही टोळी आहे। या टोळीला जर तुम्ही एकत्रित करून मकोका अंतर्गत कारवाई केली तर ही टोळी किंवा अशा टोळ्या महाराष्ट्रामध्ये पुढे तयार होणार नाहीत आणि यासाठी मकोका अंतर्गत कारवाई होणं गरजेचं आहे। भोंदूगिरीतून अशोक खरातनं कोट्यवधींची कमाई केली आहे। राज्यात अनेक ठिकाणी त्याने संपत्ती घेतली आहे। पनवेलमधील शिरडोन गावात अशोक खरातनं नातेवाईकाच्या नावावर जमीन घेतल्याचं समोर आलंय। जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची माहिती समजते। तसंच नोंदणी प्रक्रिया तातडीनं व्हावी यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदत केल्याचाही आरोप होत आहे। जमीन खरेदीसाठी कोट्यवधी रुपये कुठून आले याची चौकशी करण्याची मागणी होती। तसंच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। अशोक खरात प्रकरणी आता तपासाला वेग आलाय।
शिवनिका ट्रस्टच्या सर्व सदस्यांची नाशिक पोलिसांनी चौकशी केली आहे. या ट्रस्टमध्ये रुपाली चाकणकर यांचाही समावेश असल्यानं त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होती आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलंय. तसंच खरात यांच्या संपर्कात असलेल्या राजकीय नेत्यांचीही चौकशी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.